श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत मने शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप मनोनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असा द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधवे 32, मस्तका भवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायात भुसुर, धन्यमंती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची. सुंदर पतिव्रता मृदु भाषिणी, पूर्वदत्त ऐसे लादिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघास झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिका संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तवते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रदान, यास कानावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण देवे पायनाचा जनिता,
त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृके वारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंचीस दटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृके वारे पराशरे, वादी जर्जरपे केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानुनी. राव प्रधान समोरे धावती, साष्टांग मुनी घरासी आणती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमार रात्रंदीन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयाची, नाही कोठे शोधिता. यावर बोले शक्तिसूत, मने हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित यानी अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्य भरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषे खिल्लारे बहुत, वाजी गजघरी बहुवसे. दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिचा नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलावती मान. तिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य येती घरा. वेश्या असुनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. एके भद्रसेना सावधान, कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करुण. त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार,
तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मरकट त्या समोर, तेथीच बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेच महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करवी कौतुके करुण. त्यांच्या गळा कपाळी जान, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करुण, त्यासही घडतसे शिवभजन. असे तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करून स्वहस्तकी, त्यास बसवले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागरी ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होनी आनंद घन, नेम करो तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी, महानंदा तन्मय झाली. मने जय जय चंद्रमौळी, मनोनी वंदी लिंगाते. मने या लिंगाच्या प्रभेवरुणी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर मने महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. मने या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करिता शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, मने अग्नी लागला उठलव करी. येरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मरकट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून, मने दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दीन. मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागरे सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय मनोनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोशा समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीया नेत्री वैश्वानर.
शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खंवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरुन विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवला गारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्यास पूर्व पुण्ये करुण सुधर्मतारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण मने इतके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहुन आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हास ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पे प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नी गेले आहळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करोनिया हाहाकार बक्षस्थळ पीटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूती नवती समग्र शशीमित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनी माया सत्य तेथून जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी करता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीस मने सृष्टी रची पूर्ण येरू मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुन चारी वेद उपदेशिले
चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून आणि थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषीपासून, भूतळी आला अध्याय जान. थोर जप तप ज्ञान, त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहून थोर नाही जान. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभक्ती कृत्य निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचनी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौन. ऐसी म्हणती जे त्या लागून, आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच. अथवा शतगट स्थापुन, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदीन. राये धरिले दृढ चरण, सद्गद होऊनी बोलित. सकळ ऋषी रत्न मंडित, पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आनिक सांगती ते बोलावून, आताच आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, जासी रुद्र अनुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, जास वमनाहूनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शाप अनुग्रह समर्थ, सामर्थ्य चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण, बसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रुनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यानी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीच, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपण, सावधान केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगरा सारिखे. तो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता,
कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गबस्ती दिगंत तम संहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडुनी बंधन त्या काळ पुरुषासी धरुण करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळी देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नाद नमाये नबोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणा लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसूता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी वर्धुनी की श्वेतोत्पले मृडाणी रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी क्षुदिता पुढे शिराब्धी ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी कया दुरधैरत्न हे शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जान वंद्य जे का सर्वांते तो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्यांची चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमाल भवांड मोडुनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्रहपत्याहवनी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडुनी स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणते मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकवले मरण रुद्र अनुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुता ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुण आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्युचिन्ह गंडांतर थोर होते ते महत पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्व अपराधे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णाधवहिम्न गजामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी
आणिक सहस्त्र रुद्र करोणी महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता विशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावर ब्रह्मासूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्मधन देऊन. तो शोविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यास होय आयुष्य संतती. त्यास काळ न बाधेयंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाल वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूपे होऊन. हा 11वा अध्याय जान स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यांची संभाषण करिता महापातक जाणिजे. ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशिळे हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बसती त्याचे पंक्तीस. त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करितानुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याच्या घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद. अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड. 11 अध्याय गोढा. श्री साम सदाशिवर्पणमस्तु. शुभं भवतु.